चला नमस्कार. शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर झालेली आहे. पहिली यादी जाहीर झालेली, दुसरी यादी जाहीर झालेली. बँकेचा प्रश्न आहे, नॅशनलाइज ज्या बँक आहेत त्यांची अजून यादी जाहीर झालेली नाहीये. ती पण 1 बाय 1 होणार आहे, सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओला आवडला तर लाईक करा. त्यासोबत दुसरी यादी कोण पात्र आहे, यादी कुठं पाहिजे त्याची सुद्धा तुला माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कर्जमाफीची पहिली यादी, वास्तव आकडेवारी आणि कृती आराखडा दिलेला आहे. दुसरी यादी सुद्धा दुसऱ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. 56 लाख शेतकऱ्यांची घोषणा आणि 533 लाभार्थ्यांचं वास्तव पुढील दिशा. शासनाची घोषणा केलेली आहे. शासनाने 56 लाख शेतकऱ्यांसाठी, किती 56 लाख शेतकरी. आणि पहिली यादी ही 22 जुलैला जाहीर झालेली आहे. केवळ 533 शेतकरी त्या ठिकाणी पात्र आहे. एकूण 36,585 कोटी रुपये आर्थिक तरतूद आहे. आणि किती कोटी मंजूर झाले सध्याच्याला 2.99 कोटी रुपये मंजूर आहे. म्हणजे 2,99,37,540 रुपये एवढ्या 533 शेतकऱ्यांसाठी. विश्लेषण मुहूर्ताच्या यादीत एकूण उद्दिष्टांचा 0.1% कमी लाभार्थ्यांचा समावेश आहे. ही पहिली यादी. दुसरी आलेली आहे. पहिली यादी जर पाहिली असेल तर कमी कशामुळे आलेली आहे. दुसरी यादी सुद्धा आलेली, पण नॅशनल बँकेची अजून यादी आलेली नाहीये. माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे अपात्र आणि करदात्यांना वगळण्यासाठी इन्कम टॅक्स डेटाची सक्ती केलेली आहे. म्हणजे ज्याने इन्कम टॅक्स भरलेला आहे ती यादी चेक करून शेतकरी पात्र केला जातो. ज्याने इन्कम टॅक्स भरलाय आणि त्या शेतकऱ्याने जर क्रॉप लोन काढलं असेल तर ते शेतकरी या माफीनाम्यामध्ये बसत नाहीत. ओके. 533 शेतकरी आहे. प्राप्तिकर विभागाचा डेटा इन्कम टॅक्स अप्राप्त केलाय. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राप्तिकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स या विभागाकडून डेटा वेळेत न आल्याने पडताळणी थांबलेली आणि केवळ उपलब्ध माहितीच्या आधारे पहिली यादी जी आहे तर 533 शेतकऱ्यांची पहिली यादी आहे. दुसरी यादी सुद्धा आली, ती पण घेणार पुढच्या व्हिडिओमध्ये. आता त्यामध्ये जर पाहिलं असेल तर अमरावतीमध्ये 58 शेतकरी, नागपूर 26 शेतकरी, ठाणे 182, सोलापूर 21 शेतकरी, पुणे 85 शेतकरी आणि सातारा 38 शेतकरी. सर्वाधिक लाभार्थी ठाणे जिल्ह्याचे 182 शेतकरी आहे. पहिल्या यादीत केवळ 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसरी यादी सुद्धा आहे, ती पण तुम्हाला पाहायला मिळेल, काळजी करू नका. आता 53 बँकांचा सहभाग याच्यामध्ये. त्यामध्ये सगळ्यात जास्त जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, 30 जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि इतर खाजगी बँकांकडून डेटा संकलन केलेला आहे. महाआयटी पोर्टल कर्ज खात्याची सर्व माहिती या पोर्टल अपलोड आहे. लेखापरीक्षण सहकारी विभागाच्या लेखापरीक्षकामार्फत तपासणी आणि संगणकी पडताळणी सुरू आहे. आणि अंतिम यादी पात्र लाभार्थ्यांची प्रसिद्ध झालेली आहे 533 शेतकऱ्यांची. दुसरी यादी सुद्धा आलेली आहे, पण सध्याच्याला पहिली यादी आपण बघूया. पुढं येत्या 2 दिवसात प्राप्तिकर विभागाकडून कर द्यायची चौकशी, जे काय इन्कम टॅक्स भरताय उर्वरित माहिती मिळण्याची अपेक्षा. आणि दुसरी यादी तुमची बघा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीडीसीची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि काल झालेली आहे. दुसरी यादी सुद्धा काल प्रसिद्ध झालेली आहे. 31 जुलै पर्यंत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील पात्र लाभार्थीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर बघा, लक्षात ठेवा काय दिलेलं आहे, 31 जुलै पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकांची पात्र लाभार्थीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं उद्दिष्ट 31 जुलै पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर मग ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि इतर व्यापारी बँकांमधील लाभार्थ्यांची प्रक्रिया सुरू केली जाईल. पण सध्याच्याला 31 जुलै पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकाची आणि त्याच्यानंतर नॅशनलाइज बँकाची जी काही प्रक्रिया आहे कर्जमाफीची ती केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांसाठी कृती आराखडा दिलेला आहे. बघा, लक्षात ठेवा, SMS ची प्रतीक्षा करा. यादीत नाव असल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आधार प्रमाणीकरण म्हणजे eKYC चा संदेश येईल. अग्रिस्टॉक नोंदणी, आधार प्रमाणीकरणापूर्वी अग्रिस्टॉक वर नोंदणी असणं अनिवार्य आहे, तरच तुम्हाला लाभ मिळेल. आधार प्रमाणीकरण राज्यात कार्यरत असलेल्या 32,000 आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन KYC पूर्ण करा. प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. त्यानंतर तुमची जी काय कर्जमाफी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. प्रक्रिया प्रवाह तुम्हाला दिले eKYC पूर्ण, आधार प्रमाणीकरण यशस्वी जर केलं तर डीबीटीद्वारे हस्तांतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. परंतु eKYC करणं गरजेचं आहे. बघा, पहिलं तुमचं eKYC पूर्ण करायची. नवे पीक कर्ज नाबार्डची परवानगी मिळाल्याच्या नंतर पात्र शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटपाचा सुद्धा निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतरच तुम्ही eKYC पूर्ण करा. ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण नाही केली नाव आल्याच्या नंतर
तर तुम्हाला हे डीबीटी द्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केले जाणार नाहीत, वितरित केले जाणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांचं वर्गीकरण सहकारी विभागाची आकडेवारी 32 लाख थकबाकीदार शेतकरी आहेत, 23.50 लाख नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत आणि 2.90 लाख 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी त्या ठिकाणी आहेत. वन टाइम सेटलमेंट ओटीएस दिलेल्या राज्यातील 2.90 शेतकऱ्यांकडे ज्यांचं कर्ज 2 लाखावर आहे किंवा 2 लाखापेक्षा जास्त. अट योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 लाख रुपयावरील कर्जाची उर्वरित रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे, परंतु त्याला सुद्धा सरकारने मुदत दिलेली आहे. 31 मार्च 2027 पर्यंत ही रक्कम भरण्यासाठी दीर्घ मुदत देण्यात आलेली आहे. खरीप पीक कर्ज वाटप सद्यस्थिती आणि निराशाजनक आहे. एकूण वार्षिक उद्दिष्ट 95,373 कोटी रुपयाचं असतानाही 52,822 कोटी रुपये खरीप हंगामाचं उद्दिष्ट ठेवले. केवळ 29,419 कोटी आतापर्यंत प्रत्यक्ष कर्ज वाटप झालेलं आहे. खरीप हंगाम सुरू होणे निम्म्याहून अधिक उद्दिष्ट अपूर्ण आहे. शेतकऱ्यांना तातडीचं नव्या कर्जाची गरज आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 19.91% कर्ज वाटप पूर्ण केले. 20% उद्दिष्टापैकी त्यांच्या हिरवा कंदील सर्वाधिक आणि समाधानकारक कामगिरी आहे. त्याच्यानंतर बघ राष्ट्रीयकृत बँका, मग खासगी आणि लघुवित्त बँकाचा नंबर लागणार आहे किंवा त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. प्रशासनाची थेट टीका आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जाचे दरवाजे बंद केल्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. 533 ची यादी केवळ तांत्रिक सुरू आहे. प्राप्तिकर विभागाचा डेटा मिळताच मोठ्या याद्या धडकतील, जसं काल त्या ठिकाणी दुसरी यादी जाहीर झालेली आहे. 31 जुलैपर्यंत जिल्हा बँकांची प्रक्रिया पूर्ण होईल. 2 लाखावरील कर्जदारांना ओटीएस साठी मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. पात्रतेचा SMS आल्यावर ॲग्रीस्टॉक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय पैसे मिळणार नाही. बघा, कर्जमाफी मिळणार आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पात्र झालात, तुमचं नाव यादीत आल्यानंतर तुम्हाला SMS येणार आहे. आल्याच्यानंतर ॲग्रीस्टॉकवर तुम्हाला नोंदणी करायची लागणार, ज्यांनी केल्यास हरकत नाही. त्यानंतर आधार प्रमाणीकरण म्हणजे तुमची KYC पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटप थांबवले आहे. बघा, राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्यांनी कर्जाचं वाटप केलं, थांबवलेलं आहे. कर्जमाफीनंतर नव्याने कर्ज मिळवण्यासाठी नाबार्डच्या निर्देशाची ते प्रतीक्षा करतील आणि मग शेतकऱ्यांना नवीन त्या ठिकाणी कर्ज मिळणार आहे. ही पहिली यादी आहे. दुसरी यादीसाठी सुद्धा तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर घेतली जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ओके. आणि नॅशनलाइज बँक असेल तर 31 जुलैच्या नंतर तुमची यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्यामध्ये जर पाहिलं असेल तर 1, 2, 3, 4, 5, 6 जिल्ह्याची यादी होती. आता यादी वाढलेली आहे, संख्या वाढलेली आहे. ही सगळी आपण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.